पुढची बातमी बघूया। संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं झळकवलेल्या नाबाद शतकांच्या जोरावरती भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यामधल्या चौथ्या टी20 सामन्यामध्ये 135 धावांनी दणदणीत असा विजय मिळवलाय। या विजयासह भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 4 टी20 सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली। जोहान्सबर्गच्या चौथ्या टी20च्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांनी कमाल केली आहे। संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या नाबाद शतकवीरांनी दुसऱ्या विकेटसाठी 210 धावांची अभेद्य भागीदारी रचली। त्याआधी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं 6व्या षटकामध्ये 73 धावांची भागीदारी रचली होती आणि त्यामुळे भारताला 20 षटकांमध्ये एक बाद 283 धावांची मजल मारता आली आहे। मग भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा अख्खा डाव 148 धावांमध्ये गुंडाळला। भारताकडून अर्शदीप सिंगनं 3 तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलाय। दक्षिण आफ्रिका दौऱ्यामधल्या चौथ्या टी20 सामन्यामध्ये भारताच्या 3 फलंदाजांनी चौकार आणि षटकारांची अक्षरशः बरसात केली आहे। संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी मिळून 17 चौकार आणि 23 षटकारांची वसुली केली। म्हणजे त्या तिघांनी 40 चेंडूमध्ये 206 धावा कुटल्या। संजू सॅमसननं 56 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 109 धावांची खेळी उभारली। तिलक वर्मानं 47 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 10 षटकारांसह नाबाद 120 धावांची खेळी केली। तर अभिषेक शर्मानं अवघ्या 18 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांसह 36 धावा पटकावल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।